फिश फ्राय अवघड वाटतोय? चला तर मग सोप्या पद्धतीने करूयात. इथे मी पूर्ण चिलापी आणि कट केलेला कटला मासा घेतला आहे. तुम्ही कोणताही फिश घेऊ शकता. स्वच्छ धुतल्यानंतर अर्धा लिंबाचा रस आणि आलं लसूणची पेस्ट लावली. कोकम नसेल तर कोकम आगळ वापरलं तरी चालेल. आता आपलं फर्स्ट मॅरिनेट करून घेऊयात. यासाठी लाल तिखट, धना पावडर, हळद पावडर आणि मीठ लावून मी हे चांगले मिक्स केलेलं आहे आणि वरून थोडी कोथिंबीर टाकलेली आहे. यानंतर आपले सेकंड मॅरिनेटसाठी मी कॉर्नफ्लॉवर, रवा, तांदूळ पीठ, मीठ, गरम मसाला, धना पावडर, लाल तिखट हे सर्व घेऊन चांगले मिक्स करून घेतलेलं आहे. तवा तापायला ठेवून त्यावर थोडं तेल टाकून घेऊयात आणि आपला मॅरिनेटेड फिश सेकंड मॅरिनेटमध्ये चांगला सर्व बाजूनीच कोट करून घ्यायचा आहे आणि एक्सेस पीठ झटकून तव्यावर टाकायचं आहे. असंच मी कटला माशाचा पीस सुद्धा कोट करून घेतला आहे आणि तव्यावर ठेवलेला आहे. 5 मिनिटं एका साईडने शिजू द्यायचे आणि मग पलटून 5 मिनिटं दुसऱ्या साईडने होऊ द्यायचे. तुम्ही पाहू शकता आपले कमी तेलकट आणि कुरकुरीत असं फिश फ्राय तयार आहे.